किती जरी बकरी घेऊन किती मला घास जरी गेला चौचाळ कोकणात तरी देव काय तुला सुट्टी देत नसतो. तर ना इथं आलाय काय हिरीचं नाव गुजर हिरे. काय गुजर हिरे अशी की पाची पांडवाची हिरे. काय पाची पांडवाची. तर ह्या हिरीमध्ये पूर्वी आमचं म्हणजे झालं असेल 80-70 वर्ष धरून चालायचं. आमच्या बापाच्या आणि माझा भाव या हिरीत वारला. त्या हिरीत काय वारला भाऊ. हा इथं म्हातारा आमचं बसलं भाकर खात आणि ते तिकडून शिरलं ना तसंच त्या हिरीत बुडलं तर तपासच नाही लागला. त्याला आवडे येते पाणी घेऊन. काय घेऊन येते पाणी घेऊन आणि उन्हाळ्याच्या दिवसात माई शिमग्याच्या. तुम्ही इकडे कशाला आलता. त्या काळात ना बकऱ्या कुत्रवाडी होती चारा. त्यावेळेची गोष्ट म्हणजे बागे घात बसलं दुपारचं ते पाणी पियायला गेलं म्हणून तसंच. आता पाणी असं आहे पण तेव्हा पाणी असं नसेल ना. पाणी म्हणजे माणसं पाणी प्यायची. काय घ्यायची पाणी प्यायची. माणसं पाणी प्यायची. सांभाळ कर तू गेला नाही. कसे आता आमच्या म्हातारीने आम्हाला दाखवल्यामुळं आमच्या ध्यानात राहून गेलं बरं का. आमच्या ध्यानात राहून गेलो बाबा. आई सांगायची तू काळ म्हणजे बाहेर काळ आलो. तू काळाचा काळ आहे. बाळू इथं वारला का. हा बाळू इथं वारला का. हा बाळू समजाच मोठा होता बरं का. म्हातारी म्हणायची सारखी. हा म्हातारी सारखी म्हणायची. हा बाबा म्हातारी सारखी माझी गुजर हेर गुजर हेर गुजर हेर. ही गुजर हेर काय काय लोकांना गुजर हेर माहित पण नसेल. बकरी ह्याच रस्त्याने जातात ना आपली. हा काय ह्याच वाटेल निघत असं जातो आम्ही असं जातो. सासवडानं तर निघल्या ना शहर मार्गे त्या गुजर हेरीवरून चालल्या सुप्या. पाची पांडवाची. पाची पांडवाची हेरी. काय पाची पांडवाची काय तुम्ही घुसलं. काय झालं तुमची घुसलं ना खाली याला जागा आहे म्हणजे आतमध्ये आपण शिरलो तुम्ही. हा होय आम्ही वर गेलो खाली असं म्हणजे बागरी खाली येतं बसलोय. पायऱ्या पार खालीत का. हा ते गेलं पाणी पिलं. इथनं उतरलो आपण इथनं खाली गेलो तेव्हा कधी गेलो तुम्ही लय पाणी. त्या टायमाला पाणी कमी होतं. फार खाली म्हणजे दुष्काळ होता जरा तेव्हा पाणी कमी. आता पाऊस काळ आहे ना त्यामुळं गरजली खाली कुठून कुठून वाटे खाली जायला. असं बुडवलोय असं गेलो. नाही ते काय लय पाणी जिथं खाली आहे. होय आधी म्हणजे असं आहे पायऱ्या पाणी असतो असं बघतोय. पहिली गुरं ढोरवाली पाणी पिलं. सक्का भाव वारला तुमचा. सक्का भाव सक्का भाऊ. तुम्हाला आठवते तो होता का तुम्ही. नाही ना आम्हाला आठवतं. हो या असतील किंवा नसलं पाहिजे आमच्या आधीचे ना. हा आम्हाला आठवाय मार्ग. पण सांगत्या हीच गुजर हे ह्याच भागात ह्याच काळात तो कसा वाढला ना निघून गेला मरत पिपळ. देव 6 महिन्याच्या पलकीला जर निघला ना वडवून देव देव इकडे आंघोळीला तो कुठं 6 महिन्याच्या देव आंघोळीला यायचा म्हणा ना तो वर येतो कोतळ्या तिथून पालखी. तिथनं देव आंघोळ करून वर निघणार. 6 महिन्याला पालखीला इथं आंघोळ करायला ह्या धरणाला नाजऱ्याच्या धरणाला. मग आंघोळ करून देव निघून जाणार वर जेजुरगडाला. दर सोमवतीला 6 महिन्या सोमवतीला देव ह्या आंघोळ करायचं येणार. आंघोळ करून देव निघून वर जाणार. देव आल्यानंतर शिकार करून जातो. काय करतो शिकार गावतीच त्याला आणि ती शिकार करून देव निघून जाणार त्या आपल्या जाग्याला. कसले शिकार. शिकार म्हणजे त्याची काय असेल पूर्वी ना पळत यावाची शिकार. शिकार त्याला भेटतीच. कारण 6 महिन्यात जर वर जेजूर गोड जर सोडून निघला ह्या मुलगाला आंघोळ करणार त्याचं जे काय आहे कशा करून ह्या नदीला मग जात येताना शिकार मारून जाणार असं देवाचं ते पूर्वीना काळ त्याने ते ठेवलेलं परमिशन. आबा कसं काय वाटतं तुला धरण बिरण.
हे बरं मी बघितलंच नव्हतं पण नव्हतंच बघितलं मी तो अजून आलाच नव्हता मला नाही इकडं आलो आता कसं काय वाटतंय बघितलं तर कळलं कुठं काय आहे, कसं काय आहे. मग आता तू येणार का नाही परत येणार आता कधी हा देवाला यावंच लागेल तू किती जरी 12 वर्ष तिकडे फिरला ना तर देव काय तुला सोडणार नाही यावंच लागेल देव तुला आणणारच या जायला कारण ही देवाची मी सरहदीच आहे सरहदीच आहे तुला इथं आणल्याशिवाय सुट्टी नाही पण त्याचं दर्शन करणं हे महत्वाचंच आहे आणि दर्शन केलंच पाहिजे बरं का हे गाडीला दचका मिळाला आणि मग पटका जरा उडून पडला आणि मग आता पटका जरा गुंटूया बरं का आणि आता देवावरून निघलूया जरा पटकाच पडला माझा पटका गुंटूया घ्या गुंडा पटका आपला मित्रांनो दर्शन झालं का दर्शन लय भारी झालं जेजूरगडा जावंच लागतं बाबा बरं का जावंच लागतं 12-24 वर्ष जरी गेला तर देव काय सुट्टी देत नसतो देव असा जायला वळवून आणि नाही जमलं तर घोड्यावर बसेल काय करील घोड्यावर बसेल